ज्ञान सांगा. भगवंताला टाळावं, काहीतरी कारण काढावं, टाळावं, काहीतरी कारण काढावं, टाळावं. असं करता करता एके दिवशी पहाटे 4 वाजता भगवान शंकरानं पार्वती मातेला एका समुद्राच्या काठावरती नेलं. जिथं शांत वातावरण, जिथं कुणी नाही, पक्षी नाही, कुणाचा आवाज नाही, गोंगाट नाही, काही नाही, काही नाही, अशा शांत वातावरणामध्ये नेलं. आणि भगवान शंकर परमात्मा रुक्मिणी माता आपलं पार्वती मातेला गुह्य ज्ञान सांगायला. आता पार्वती माता ऐकायला, पण काय आहे बघा, ज्ञान नावाचा पदार्थ माणसाला ऐकायला जर जातो. एखादं तत्वज्ञान जर मी सांगायला लागतो, लोक झोपा काढते. हे ज्ञान नावाचा पदार्थ ऐकायला जर जातो. मग ती पार्वती माता गुह्य ज्ञान ऐकता ऐकता, भगवान शंकरांना डोळे झाकले होते आणि पार्वती माता गुह्य ज्ञान ऐकता 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 पार्वती मातेला झोप लागली. आणि झोप लागल्याबरोबर आता भगवान शंकर ज्ञान सांगतायत, पार्वती माता झोपलेत. भगवान विष्णूने वरून विचार केला, भगवान शंकराच्या मुखातलं गुह्य ज्ञान हे असं वायपट जायला नको, मग काय करावं. भगवान शंकरानं त्या समुद्रामध्ये माशाच्या पोटात गेले भगवान विष्णू. आणि माशाच्या पोटात जाऊन भगवान विष्णूनं भगवान शंकरानं सांगितलं गुह्य ज्ञान ऐकलं. पार्वती माता झोपल्या होत्या. त्या माशाच्या पोटातून भगवान विष्णूला हुंकार द्यायचा. आता पहिल्या जुन्या काळात लोक म्हणत नव्हते, मोठी सांगायला हुंकार द्यायची ते. आणि सगळं गुह्य ज्ञान सांगायचं झालं. आणि भगवान शंकरानं विचार केला, पार्वती माता झोपलेले, पार्वती झोपलेले, मग मी गुह्य ज्ञान सांगत होतो, मग कोण ऐकत होत. डोळे झाकले आणि भगवान शंकराच्या लक्षामध्ये आलं की पार्वती माता झोपल्या होत्या आणि आपलं गुह्य ज्ञान असं वायपट जाऊ नये म्हणून माशाच्या पोटात भगवान विष्णू आले होते, गुह्य ज्ञान ऐकत होते. बरोबर आहे का. मला सांगा, भगवान विष्णू आले, माशाच्या पोटात सूक्ष्म रूप धारण केलं आणि मासा जिवंत होता, सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटामध्ये गेले. आणि आता मला सांगा, जाताना जसं गेलं तसं यात्रा यावं का नाही. बरोबर आहे का. पण काय आहे, त्यांनी ज्ञान ऐकलं. काय ऐकलं. ज्ञान ऐकलं. ज्ञान कधी फुकट ऐकायचं म्हणून कीर्तनधारा महाराजाला पाया पडून दक्षिणा देते सांगायला तुम्हाला. ज्ञान फुकट पोचत नाही. मग ज्ञान ऐकलं, पण जाताना असं गेलं भगवान विष्णू, जाताना त्या माशाचं पोट फाडलं. आता माशाची काय चुकी होती का. पण माशाचं पोट फाडलं, अहंकार निर्माण झाला, माशाचं पोट फाडलं आणि भगवान विष्णू गेले निघून. आणि त्या दिवसापासून ती मासा, माझं पोट कोणी फाडलंय, त्या पोट फाडायला हुडकायचा मासा. तिकडे जा तिकडे जा तिकडे जा करीत 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 तो मासा चंद्रभागेत आला. कुठं आला. चंद्रभागेत आला. आणि त्या पांडुरंगाकडे बघितलं, आणि तूच माझं पोट फाडलं का म्हणजे तिथनं उडी टाकली, ते देवाच्या कानाला धरली. तेच आहे मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर. कशी वारी केली देवान. वारकरी पहिले पंढरपूरचे भगवान शंकर आहे. पंढरपूरची पहिली वारी सुद्धा कुणी केली. भगवान शंकराने केली. रंभाधिक नाचते उभ्या तोडून Bye.
पंढरपूरची पहिली वारी सुद्धा कुणी केली? भगवान शंकरानंच केली. ती उभ्या जोडून हात त्रिशूळ मुळे घेऊन आला गिरिजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पहिली वारी केली भगवान शंकर. पहिली वारी भगवान शंकराने केली. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त महत्व कशाला? भजनाला. कशाला? कीर्तन नंतर, पण अगोदर वारकरी संप्रदाय भजन प्रिय आहे. कसा आहे? भजनाशिवाय वारकरी संप्रदाय परिपूर्ण नाही. पहिलं भजन कोणी केलं? भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव जगातलं पहिलं भजन कुणी गायलं? भगवान शंकराने. किती गोष्टी झाल्या? जगातले पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. जगातली पहिली वारी भगवान शंकराने केली. आणि जगातलं पहिलं भजन कुणी गायलं? भगवान शंकराने गायलं. बरोबर आहे का? बरं, आता नुसतं गायलं 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 म्हणतात. काय गायलं हे बी त्या लक्षात आलं पाहिजे. नुसतं गायलं गायलं काय गायलं? हरे 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 शंकराने केलं. काय केलं? हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जेवाच्या तया मोक्ष. हरी 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 मंत्र कोणाचा आहे? बोला की शिवाचा. असं बोलत चला. बरोबर आहे का? काय मला सोडणार आहे? बरोबर. हरी 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 मंत्र कोणाचा आहे? शिवाचा. बघा कोणा बदलायचं ना. हरी हरी मंत्र कोणाचा आहे? शिवाचा. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? सांगतो त्याला. हरी हरी मंत्र शिवाचा नाही, पण भगवान शंकरांना गायल्यामुळे त्यांच्या नावावर पडला. हरी हरी मंत्र शिवाचा नाही, पण भगवान शंकरांना गायल्यामुळे देवाच्या नावावर पडलाय. पण मंत्र कुठला आहे? नाथ मला शंकर. वेदाचे जे बीज हरी अक्षरे वेदाचे हरी अक्षरे वेदाचे जे बीज वेदाचे जे बीज एका जगातली पाचके मला सांगतात. वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही. हा मंत्र हरी हरी मंत्र कुठला आहे? वेदातला आहे. कुठला आहे? वेदातला. हरी अक्षरे दोन्ही मंत्र मला सांगतात. वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी पाठ केली. मंत्र वेदातला आहे, पण भगवान शंकरानं गायल्यामुळे कुणाच्या नावावर पडला? महादेवाच्या. भगवान शंकराच्या नावावर पडला. आता मला सांगा, इथं सगळी भजनी मंडळी आमचे पिंटू महादेव, कागदी महादेव, आता यांचं सगळं समजा भजन चालू असतं.
आणि भजन चालू असल्यावर एखादी कागदी भरात चाल म्हणले, इतकी सुंदर चाल म्हणले, इतकी सुंदर चाल म्हणले. भजन संपल्यावर विषय चालू झाला. अहो काय ते मला चाल म्हणत होते, काय महाराजांची चाल होती. आता मला सांगा, चाल महाराजांची आहे का? महाराजांची चाल वेगळीच आहे. आता आमच्या लोकांनाच माहित आहे. आता चाल महाराजांची नाही, पण त्यांनी म्हणल्यामुळे त्यांच्या नावावर पडली. बरोबर आहे का? तसा हरी हरी मंत्र शिवाचा नाही, पण भगवान शंकराच्या मुखातून पडल्यामुळं भगवान शंकराच्या नावावर गेला. हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि म्हणती जेवाच्या तया मोक्ष. आणि एवढं सगळं भगवान शंकराने केलं. कुणी केलं? भगवान शंकराने केलं. आणि तरी नाथ मला सांगतात भगवान शंकर कसे? अभंगाचं पहिलं चरण शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. नाथ मला सांगतात देवानं भगवान शंकरानं पहिलं वारकरी भगवान शंकर आहेत. वारी भगवान शंकरानं केली. पहिलं भजन भगवान शंकरानं गायलं. एवढं सगळं भगवान शंकरानं केलं. तर नाथ महाराज काय म्हणतात? शिव भोळा. एवढं सगळं केलं तरी भगवान शंकराला भोळ म्हणतात. तर भोळा कोणाला म्हणायचं? आपल्याकडे प्रमाण आहे. तो काय म्हणे? भोळा जिंकू जाणे कधी काळा. आता भोळा कोणाला म्हणायचं? व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो ज्याला काही कळत नाही तर आपण काय म्हणतो? मी असं सांगत असतो ज्याला आपण म्हणतो भोळा, बहुतेक त्याचा संपुट होतो. दिसायला भोळा पण असायला नाही. बरं म्हणजे दिसणं आणि असतात फार मोठा फरक आहे. भगवान शंकराला नाथ महाराज उपमा देतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान बाबा किती भोळा. अहो कुणी काही मागू द्या, कमी वेळ भेटणारा देव म्हणजे कोण आहे? भगवान शंकर. कमी साधनामध्ये भेटणारा देव म्हणजे भगवान शंकर आहे. कोणी काय मागू द्या. आता एक सांगू का तुम्हाला, हे शिवरात्र म्हणून भगवान शंकर तरी म्हणायचे, कारण हरी आणि हर हे एकच आहेत. बरोबर आहे की नाही? हरी हरा भेट नाही नका करू. बर आता भगवान शंकर तरी काय, भगवान विठ्ठल परमात्मा तरी काय, हे दोन्ही कसे एकच आहेत. असताना देव एकच आहे, पण एका देवाला कोणीतरी शंकर म्हणायला लागलं, त्यात एका देवाला कोणीतरी विठ्ठल म्हणायला लागलं. बरोबर आहे की नाही? हे असताना कसे एकच आहे. नेहमी सांगत असतो आहे ते सगळं एकच आहे, दोन नाही. आहे ते सगळं एकच आहे. माणूस भाजी मंडीमध्ये गेला, मला काय सांगायचं? आहे ते सगळं एकच आहे, परमात्मा एकच आहे, दोन नाही. हे आम्हाला वाटायला लागलं. दोन भाजी मंडीमध्ये माणूस गेला आणि तिथे गेल्याबरोबर 1 डझन आंबे घेतले. डझनात किती बसतात आंबे? हो झोपलेल्या मावशी. असं म्हणावं वाटतं तुम्ही झोपलं नाही. बघू नका माझं असं म्हणावं वाटतं म्हणजे तुम्ही झोपत नाही. डझनात किती आंबे बसतात? आता 12 आंबे बसतात. तो 12 आंबे घेऊन घरी आला आणि आल्याबरोबर बायकोने विचारलं, का कुठे गेलता?
कशासाठी गेलता, काय घेऊन आला, केवढ्याला घेऊन आला? गंभीर सांगत असतो एवढे प्रश्न जी विचारते ती समा बायको जरा पुढलं बोलू का, एवढ्या प्रश्नांची खाली मान घालून न थांबता उत्तर देतो त्याच नाव नवरा. सांगितलं भाषेमध्ये मध्ये गेलो होतो, डझनभर आंबे घेऊन आलोय. आता ती बायकोच होती महाराज. हा मग बायकोने विचारलं किती आंबे बसले, यानं सांगितलं साधं गणित 12 आंबे बसले. बायकोनं सांगितलं माझा तुमच्यावरती विश्वास. हा म्हणला 2-2 तास लोक पुढे बसून कीर्तन ऐकते ती. नाही विश्वास नाही तुमच्यावर, मोजून दाखवा. आता काय बायको पुढे अतिशयपणा कुणी करावा, त्याने पिशवीमध्ये हात घातला. ती परत समोर होती, एक आंबा काढला आणि मोठ्यानं म्हटला एक. हातात किती आहे बोला की, हातात किती आहे म्हटला किती. आंबा खाली ठेवला, पिशवीत हात घातला, एक आंबा हातामध्ये घेतला आणि मोठ्यानं म्हटला 2. हातात किती म्हटला किती. मला ते सांगायचं आहे ते सगळं एक, आम्हाला 2 वाटायला लागले. लवकर प्राप्त होणारा देव आहे. मग भगवान परमात्मा किती बोलाय सांगू आपल्याला. प्रसंग असा होता, भगवंताला अनेक नाव आहे. भगवान शंकर म्हणतं, कोण शिव म्हणतं, कोण विश्वंभर म्हणतं, कोण विश्वनाथ म्हणतं. त्याच्यापैकी विश्वंभर भगवंताला नाव आहे. भगवान शंकराला विश्वंभर नाव आहे. प्रसंग असा होता की भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं नातं फार गोड होतं. किती नातं, इतकं गोड नातं होतं, इतकं गोड नातं होतं. भगवंताला जर काही सांगू वाटलं तर भगवान परमात्मा अर्जुनाकडे जायचे, आणि अर्जुनाला जर काही सांगू वाटलं ना तर अर्जुन देवाकडे यायचे. इतकं गोड नातं होतं. मग अर्जुनाला जे पाहिजे भगवान परमात्मा देऊन टाकायचे. पण एके दिवशी नारदाची अर्जुनाची भेट झाली. कुणाची, नारदाची अर्जुनाची. आता नारद कुणाला म्हणायचं, ज्याला कधी गप्प बसू वाटत नाही त्याला नारद म्हणायचं. नारदाची भेट झाली, नारायण नारायण करत करत दोघांची भेट झाली. आणि भेट झाल्याबरोबर अर्जुनाला विचारलं, हे अर्जुना काय करतोस. काय नाही आलो म्हणते देवाकडे, आता देवाकडे गेलतो. कसं काय देव बरं का, बरं म्हटले देव. नारदानं सांगितलं अर्जुना मी ऐकून आलोय की देवाचं तुझं नातं इतकं गोड आहे, देव तुला जे पाहिजे ते देतो. देतो म्हटलं, अहो न मागता देतो. देवाला मागायचीच गरज नाही, सगळं देतो. सगळं देतो, सगळं दिलं, सगळं दिलं. आता तो नारदच होता महाराज. नारदानं कार्य लावायचं काम चालू केलं. नारदानं सांगितलं देवानं तुला सगळं दिलंय, एक गोष्ट दिली नाही. सगळं दिलं पण एक गोष्ट दिली नाही. काय दिलं. नारदानं सांगितलं अर्जुना देवाचं जे विश्वंभर नाव आहे का नाही ते नाव तुला दिलंच नाही म्हटलं देवा. आता अर्जुन म्हणला देवाच्या नावानं काम होत असलं, देवाचं नाव घेऊन काय करायचं. पण मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, मला सांगा ज्याच्या नावानं काम होतात तो मोठा का ज्याची येण्यानं काम होतात तो मोठा. नाव सांगितलं की काम झालं पाहिजे. अर्जुन म्हटला नारदा अहो देवाचं नाव सांगितलं काम होतं म्हटले, कशाला नावाची गरज नाही म्हटले. पण काय देवाची कमाल आहे म्हटले, देवानं सगळं दिलं म्हटले, आपल्या जवळचा भक्त आहे म्हटले, पण देवानं तुला विश्वंभर नाव दिलं नाही. आता सगळं अर्जुनाच्या डोक्यात फिट बसलं. आता नारदानं काम चालू केलं. ओके, मी गमतीनं सांगत असतो त्या काळात एकच नारद होता. आता गल्लोकोली नारद आहे. देव त्यांना जन्माला घालतो, सुखरूपणे जन्माला घालतो. ते कुठं काढी लावते सांगतात ना, सप्तात काढी लावतील, भजनात काढी लावते, हे सगळं पाठ आहे. बरोबर आहे का नाही. मग आता काय करावं अर्जुनाच्या लक्षामध्ये आलं की देवानं आपल्याला सगळं दिलं, विश्वंभर नाव दिलं. अर्जुन देवाकडे गेला. देवाला म्हणाला देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे. देवाला सांगितलं मला जे पाहिजे ते देतो. अरे अर्जुना तू मागायच्या अगोदर तुला मी दिलेलं आहे. पण नाही म्हणते तू मला सगळं दिलं पण एक गोष्ट दिली नाही म्हणते. काय दिलं नाही. देवा तुझं जे विश्वंभर नाव आहे ना ते मला दिलं नाही म्हणते. आणि मग देवाच्या लक्षामध्ये आलं ह्याची नादाची बहुतेक गाडबीड झालेली दिसते. अर्जुनाला सांगितलं अरे अर्जुना मला भगवान नमस्कार करावा, तुला काय पाहिजे ते देऊन टाकतो म्हटले. हे नाव कशाला घ्यायच्या म्हणले पडायला लागला. नाही म्हटले देवा मला नाव पाहिजे म्हणते. भगवंतानं सांगितलं अरे वेड्या हे नाव नुसतं घेणं सोपं नसतं म्हटलं. विश्वंभर कशाला म्हणायचं. जगाचं पालन पोषण करणारा, भरण पोषण करणारा त्याला विश्वंभर म्हणायचं. आणि तू नाव घेऊन काय करणार आहे म्हटले. नाही म्हटले मला नाव द्या म्हटलं. अर्जुना जमणार नाही बरं तुला, हे सगळं बघावं लागतं. कुठं काय कौडगावला सप्ताह चालू तिथं काय कमी आहे हे सगळं देवाला बोलणं बघावं लागतंय. हे तुला जमणार नाही म्हटले. अर्जुना देवानं सांगितलं काय, अर्जुनाने सांगितलं काय देवा छपा मारतो रोज माझ्याजवळ म्हणतो अर्जुना घे अर्जुना घे अर्जुना घे म्हणतो. नाही म्हटले मी घेतो म्हटले ना. आता देवाला माहित होतं अहंकाराचा पारा न लागो राजसा. मग देवानं काय केलं ते विश्वंभर नाव अर्जुना देऊन टाकलं. भगवान अर्जुना देऊ का, मग द्या म्हटले. मग अर्जुनानं सांगितलं, भगवंतानं सांगितलं अर्जुना
आतापासून तो अर्जुन राहिला, तो कोण झालास? विश्वंभर झाला. आतापासून सगळ्या जगाची जबाबदारी कोणावर आहे? हो देवाला की काळजी करू नका म्हटले, सगळं बघतो म्हणते माझी. मग आता त्या अर्जुन म्हणायचं ना, विश्वंभर म्हणायचं. भगवान कृष्ण म्हटलं, अर्जुन दोघेही निघाले आणि चालता चालता एक झोपडी होती, आश्रम होता. तिथं फार मोठे संन्यासी महात्मे होते, 5-25 महात्मे होते आणि त्यांची चर्चा चालू होती, वेदांतातली चर्चा चालू होती. आणि त्या झोपडीमध्ये एक दिवा असा ठेवलेला होता. अखंड 12-24 तास दिवा असायचा. त्याचे तेल असायचं, वात असायची, पेटलेला दिवा असायचा. मग भगवंताने त्या अर्जुनाला म्हणजे त्या विश्वंभराला सांगितले, अर्जुना चल म्हणते इकडे असं. आता यांची चर्चा चालू होती. आता इथं बाकीच्या कोणाला माहित नाही असा घोटाळा झाला, अर्जुनाला विश्वंभर नाव घेतले, काही माहित नाही. एका कोपऱ्यात देवाला अर्जुन बसले आणि बसल्याबरोबर ह्यांची चर्चा चालू होती. आणि चर्चा चालू असताना जो दिवा 12 महिने 24 तास चालू होता, तो दिवाच विजला. सगळी ऋषी तापले की त्याला कळत नाही का म्हणते, हा 12 महिने 24 तास दिवा चालू असतो, ही जबाबदारी कोणाची आहे? त्यातला एक ब्राह्मण म्हटला, बघा त्या देवाचं काय चुकलं नाही म्हटलं. देवाच्या दरबारामध्ये अर्जुन नावाचा मूर्ख भक्त आहे म्हणला. आणि त्या भक्ताला देवाकडून विश्वंभर नाव मागून घेतलंय आणि त्याला साधं त्या दिव्यातलं तेल समजायला कळत नाही. काय जग सांभाळायचं? हे कोण ऐकत आहे? अर्जुन ऐकतोय. अर्जुन देवा कसं करा, देवा उठा देव म्हणायचं चालू झालं. देवा उठा देवा उठा देवा उठा. देवाला अर्जुनानं बाहेर आणलं आणि आणल्याबरोबर देवाच्या अर्जुन पाया पडला आणि अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा जमत नाही म्हणते, तुमचं नाव मागणं. भगवान परमात्मा इतका बोला, तुम्ही काय मागलं भगवान परमात्मा देऊन टाकतो. विठ्ठल कुणी काही मागू द्या, देव देऊन टाकतो. हा प्रसंग असा होता, भस्मासुर नावाचा राक्षस होता. आता प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. देवाची एवढी तपश्चर्या केली आणि त्याच्याकडे काय काम होतं? बस मारायचं काम त्याच्याकडे होतं. स्मशानातून बस मारायचं. मग आता कधी प्रेत असेल कधी नसेल, त्याला त्रास व्हायला लागला. भगवंताला त्याने सांगितलं, भगवान शंकरला, देवा रोज जायचं म्हटले, कधी कोण मेलेलं आहे नाही म्हटले, भस्म कसं आणायचं म्हटले, काहीतरी तुम्ही उपाय करा म्हटले. भगवान शंकरांना सांगितले, तुला वर देतो म्हटले. काय वर? ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याची माती होईल. आता त्याला काय म्हणाल? आता त्याला काय केलं असेल? ज्याच्यामुळे त्याची दुश्मनी असेल त्याच्या पटापटा डोक्यावर हात ठेवला असेल. बरोबर आहे का नाही? आधी सगळे दुश्मन मारून टाकली त्यानं. मग आता ते राग आणायचा सगळ्या दिवस चालू होता. नारदाच्या आता ते नारद होते, बरोबर आहे का नाही? नारदाला त्या भस्मासुराला सांगितलं, अरे कुठपर्यंत असं भस्म नाही लागायचं म्हटलं. की एक काम कर म्हटले, भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, तुझं राजा होते. आता दुर्बुद्धी ते म्हणा कदा न पोचून आता दुर्बुद्धी त्याच्या डोक्यामध्ये शिरली आणि शिरल्याबरोबर नारदानं सांगितलं की पार्वती माता, भगवान शंकराची पत्नी पार्वती माता एवढी सुंदर आहे, जर तू त्या शंकराच्या डोक्यावर हात ठेवला आणि भगवान शंकर भस्म झाला तर ती पार्वती तुला भेटून जाईल म्हटली. आता तो भस्मासूर देवाच्या मागे लागला आणि लागल्याबरोबर आता वर कुणी दिलाय? भगवान शंकराने दिला. आणि आता भक्त त्या भगवंताच्या मागे लागला, काय करावं? भगवान शंकर परमात्मा भगवान विष्णूकडे गेले. आता दोघांची एकी होती महाराज, बरोबर आहे का? आता आपल्या ती एकी राहिली नाही, देवाची सुद्धा एकी आहे. मग तिथं भगवान विष्णूने सांगितलं, घाबरू नका म्हटलं. भगवान विष्णूने काय केलं? मोहिनीचं रूप धारण केलं. सुंदर असं रूप धारण केलं की जे रूप पाहिल्याबरोबर कुठलाही पुरुष असू द्या भारावून जाईल असं रूप धारण केलं. आणि भस्मासुराच्या जवळ ते भगवान विष्णू आले, मोहिनीचं रूप धारण केलं होतं. आणि आल्याबरोबर भस्मासुराने त्या मोहिनीला पाहिलं आणि इतका मंत्रमुग्ध झाला आणि ते आता भगवान परमात्मा मोहिनीचं रूप धारण केलं, नाचायला लागले होते. आणि नाचत असताना भगवंतांना सांगितलं, त्या भस्मासुराने विचारलं, लग्न झालंय का तुमचं? त्याने सांगितलं, नाही म्हण, मला लग्न करायचं म्हणजे पण माझा एक पण आहे. काय पण आहे? मी जसं नाचल तसं समोरचा नाचणारा नवरा भेटला तर लग्न करणार आहे म्हटले. भस्मासूर म्हटला, म्हणजे तुम्ही नाचल तसं नाचायचे का नाही? भस्मासूरने सांगितलं, त्या मोहिनीने सांगितलं, हो म्हटले, त्यात काय अवघड आहे म्हटले, तुम्ही नाचाल तसं नाचायचे नाचतो म्हटलं. मग आता ते मला नाचायला सुरू केलं. आता 14 किती गोड नाचा, 14 टाळ्या वाजवा एकदा. नाचायला सुरुवात केली. कधी कमरेवरती हात ठेवावा, कधी खांद्यावरती हात ठेवावा. नाचता नाचता त्या मोहिनीनं देवाला असं डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवल्या बरोबर इकडे भस्मासुराने सुद्धा डोक्यावर हात ठेवला. बघता काय राग झाली त्याची.
थोडस आपल्या लक्ष देऊ नये का? भगवान परमात्मा देतो, भक्ताला देतो, भरपूर देतो भात, पण देण्याकरता अगोदर देव काहीतरी घेतो. देशी तेव्हा देशी ऐसा असशी भगवंताला अगोदर काहीतरी द्यावं लागतं आणि मग परमात्मा आपल्याला देत असतो. प्रसंग असा होता, सुभद्रा ही देवाची सख्खी बहीण आहे. सुभद्रा देवाची सख्खी बहीण आहे आणि द्रौपदी देवाची मांडलेली बहीण आहे. बरोबर आहे का? सगळ्यात जास्त देवाचं प्रेम कोणावरती होतं? द्रौपदीवरती होतं. उद्धवाने विचारलं, देवा अहो सुभद्रा तुमची सख्खी बहीण आहे, द्रौपदी मांडलेली बहीण आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम तुमचं कोणावर आहे? अहो द्रौपदीवरती. कसं काय? देवाला सांगितलं, दाखवतो म्हटलं. सर म्हणजे आता सकाळी 6ची वेळ होती. भगवान परमात्मा उद्धव सुभद्रा मातेच्या घरी गेले. सुभद्रा मातेची आंघोळ व्हायची होती आणखी, आणि देवाला पाहिल्याबरोबर आता ती देवाची बहीण होती. देवाला हक्काचं बोललं. देवाला विचारलं, देवा आणि इतक्या सकाळ सकाळी कसं काय आलास? बरं आलाय ना, आता बस म्हटले. देवाला बसण्याकरता टाकलं आणि इकडं उद्धवानं सांगितलं, सुभद्रा ताई देवाला फार भुका लागत म्हटले, काहीतरी खायला. सुभद्रा माता म्हणजे, हे बघ इतक्या सकाळ आला ते आला, माझ्या आंघोळ व्हायची म्हटले, आणखी स्वयंपाक कुठून येणार म्हटले, हे काम कर म्हटले, समोर पडलेली फळं आहेत म्हटले, ती फळं खा का आणि 5 मिनिटांमध्ये आंघोळ होईल, 10-5 मिनिटांमध्ये स्वयंपाक करून देते म्हटले. आता देवाला फळ खायचं नव्हतं. ते फळ कापण्याकरता घेतलं आणि फळ कापता कापता देवाच्या बोटाला चाकू लागला, रक्त निघालं. उद्धवाला हा कमाल देवा सुभद्रा ताई देवाच्या बोटाला फार लागलं म्हटले, काहीतरी बांधायला घेऊन. सुभद्रा पळत पळत आली, देवाच्या बोटाकडे पाहायला लागली. देवा अरे तुला कळत नाही, बघून का पाहिजे देवा? आणि देवाच्या बोटाला चिंती हुडकण्याकरता बांधण्याकरता इकडे तिकडे फिरायला लागली. आता मला सांगा, सुभद्रेकडे साड्या कमी असतील का? देवाची बहीण 4-4 कपड, आता आपली 2-2 कपड भरली, देवाच्या बहिणीच काय करून बसला सांगा? पण सुभद्रेला चिंधी सापडली नाही. भगवान परमात्मा तिथून निघाले, आमच्या द्रौपदीच्या घरी आले. आंघोळ झालेली होती, हातामध्ये ताट आहे, तांबे आहे, तुळशीला प्रदक्षिणा मारते आणि त्या द्रौपदीच्या मुखामध्ये नामस्मरण चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. इतकं गोड भजन चालू होतं. देवाला पाहिल्याबरोबर ताट तांब्यात जागेवरती ठेवला, देवाच्या पाया पडली. देवाला बसण्याकरता टाकलं. देवाला विचारते, देवा अरे कसं काय येणं केलं, फार दिवसात आला. पण इकडे उद्धवानं सांगितलं, द्रौपदी ताई देवाला फार भुका लागली म्हणजे काहीतरी खायला. द्रौपदीने सांगितलं, देवा स्वयंपाक झाला नाही म्हणते, आणखी 5 मिनिटात स्वयंपाक करते. समोर फळं पडलेत म्हणले, ते फळं घ्या कापा म्हटले, अगदी 5 मिनिटामध्ये स्वयंपाक करून देते. देवाला फळ घेतलं, फळ कापायला लागले. कापता कापता देवाच्या बोटाला चाकू लागला, रक्त गळायला लागलं. उद्धवानं हाक मारली, ओ द्रौपदी ताई देवाच्या बोटाला फार लागलाय म्हटले, काहीतरी बांधायला घेऊन या. द्रौपदी आली, देवाच्या बोटाकडे पाहायला लागली बघा. आणि पाहता पाहता त्या द्रौपदीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. द्रौपदी रडायला लागते. द्रौपदी विचारते, देवा अरे कसं काय लागलं तुला, फार दुखत असेल देवा. द्रौपदी रडायला लागली. रडता रडता देवाच्या बोटाला बांधण्याकरता, चिंधी हुडकण्याकरता द्रौपदी कुठंच गेली नाही. आपली पदराकडून साडी अशी वर केली आणि पदराकडून साडी फाडायला लागली. साडी फाडणार. उद्धवाला सांगितलं, ओ द्रौपदी काय करता? बाई पदराकडून साडी कधी फाडते? नवरा मेल्यानंतर बाई पदराकडून साडी फाडते. अहो तुमचे 5 पती जिवंत आहेत, पण तरी सुद्धा पदराकडून साडी का फाडता? तर द्रौपदीचं उत्तर फार गोड आहे बघा, घरी घेऊन जा. ती द्रौपदी सांगते, उद्धवा माझे 5 पती जिवंत असताना सुद्धा मी पदराकडून साडी का फाडते? तुला ऐकायचं ना म्हणते, उद्धवा माझे 5 पती किती दिवस जिवंत ठेवायचे या दादाच्या हातात आहे म्हटले. पदराकडून साडी फाडली, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. भर जरी ग पितांबर दिला फाडून, हो दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण,
पार्वतीनं भगवंता करता बोटभर चिंदी दिली. किती दिली? बोटभर दिली. मला काय सांगायचं, घेशी तेव्हा अगोदर देव काहीतरी घेत असतो आणि मग देत असतो आपल्याला. सगळ्या देवाचं असं ते, भगवान शंकराचं असेल, भगवान कृष्ण, अगोदर देव काहीतरी घेतो आणि मग देत असतो. अगोदर द्रौपदीकडून बोटभर चिंदी घेतली आणि ज्या वेळेस ते कौरव पांडवांचं दूध खेळत होते, ते दूध इतकं वाईट असतं, त्याला आपण जुगार म्हणतो, ते इतकं वाईट असतं मला, त्यातलं ज्याला ज्ञान नाही ना त्याला ते खेळायचं नाही. धर्मराजाला ज्ञान नव्हतं, इतका महान महात्मा, पण तो जुगार खेळण्याकरता बसला आणि एक 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 करता करता राज्य पणाला लावलं, सगळं पणाला लावलं. आता पणाला लावण्याकरता काहीच राहिलं नाही. काय करावं? धर्मराजाने सांगितलं, एक आता सगळं हल्लं म्हटले, आम्ही आमच्याकडे पणाला लावण्याकरता काहीच राहिलं नाही म्हटले, डाव आपल्याला मोडावा लागतोय. पण धर्मराज त्या दुःशासनानं सांगितलं, दुर्धनानं सांगितलं, रे धर्मराजा एक आणखीन गोष्ट